व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी हल्ली अनेक जण उन्हात जाऊन बसतात. पण उन्हामध्ये किती वेळ बसायला हवं आणि आठवड्यातनं किमान किती दिवस बसायला हवं हे जर माहिती नसेल तर उन्हात जाऊन फारसा काही फायदा नाही. त्यामुळे चला आजच्या व्हिडिओमध्ये या 2 प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तरपणे समजून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गेल्या काही व्हिडिओजपासून आपण व्हिटॅमिन डी बद्दल सखोल चर्चा करतोय. त्यामध्ये आपण अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केलाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की व्हिटॅमिन डी साठी उन्हात किती वेळ बसायचं. यासाठी 3 महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत. एक म्हणजे तुम्ही किती वाजता उन्हात जाताय. किती वाजता उन्हात जायचं ह्याचं उत्तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. दुसरा फॅक्टर म्हणजे तुमची किती त्वचा उन्हामध्ये आहे किंवा किती त्वचा एक्सपोज होतीये सनलाईटला. याचं कारण असं की जर आपल्या त्वचेवरती कपडे असतील तर तो त्वचेचा भाग व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी फार कामाचा नाही. कारण जोपर्यंत ऊन तुमचं त्वचेवर डायरेक्ट पडत नाही, त्यातले UV रेज त्वचेवरती पडत नाहीत, तोपर्यंत व्हिटॅमिन डी तयार व्हायचं काम सुरू होणार नाहीये. त्यामुळे किती त्वचा डायरेक्टली उन्हाच्या खाली आहे हे बघणंही फार महत्त्वाचं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे त्वचेचा साधारण रंग कुठला आहे. म्हणजे त्वचा थोडीशी डार्क शेडची आहे का फेअर किंवा फिकट शेडची आहे. या 3 फॅक्टर्सवरून आपल्याला अंदाज बांधता येतो की साधारण किती वेळ उन्हात बसायला हवं. जर तुम्ही उन्हाची योग्य वेळ निवडलीत, म्हणजे साधारण सकाळी 10 ते 2 ही वेळ जर तुम्ही उन्हामध्ये बसायला निवडलीत तर तुम्हाला तुलनेनं कमी वेळ उन्हामध्ये बसावं लागतं. आता आपण साधारण विचार करूयात की किती स्किन एक्सपोज झाली ह्याच्यावरून वेळ कशी बदलते. तर पहिल्यांदा जर का आपण विचार केला की फक्त चेहरा आपला आणि हात 2 म्हणजे आपले साधारण स्लीव्ज इतक्या असतात कपड्यांच्या, इथून पुढचे हात आणि चेहरा एवढा जर का उन्हामध्ये एक्सपोज झालेला असेल तर तसं उन्हामध्ये जाणं हे फारसं फायदेशीर नाही. कारण मग तुम्हाला उन्हामध्ये खूप वेळ बसावं लागेल जर का व्हिटॅमिन डी पुरेसं मिळवायचं असेल तर. अशा पद्धतीने साधारण शरीराचा 5 ते 10% भाग उन्हाला एक्सपोज झाला असं म्हणता येईल. आणि या योगे जर तुम्हाला व्हिटॅमिन डी पुरेसं मिळवायचं असेल तर मला वाटतं तासभरापेक्षा जास्ती काळ तुम्हाला उन्हामध्ये बसावं लागेल, जे काही फारसं फिजिबल नाहीये किंवा शक्य होणारी गोष्ट नाहीये. मग याचा अर्थ असा की अजून जास्त स्किन एक्सपोज आपण केली पाहिजे उन्हाला. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. म्हणजे पहिल्यापेक्षा जास्ती स्किन आपण आता एक्सपोज समजा करू शकलो. म्हणजे किती? तर चेहऱ्याचा भाग आहे आणि दोन्ही हातांचा भाग जो आपण आधी स्लीव्स पर्यंत उघडा ठेवला होता तो आता स्लीवलेस कपडे आपण घालू शकलो आणि साधारण खांद्यापर्यंतचा हाताचा भाग उघडा ठेवू शकलो. प्लस तुमची मान आणि गळा एवढा सगळा भाग साधारण 20 ते 25% भाग होतो त्वचेचा. तर तेवढा भाग तुम्ही एक्सपोज करू शकलात तर तुम्हाला साधारण 15 ते 30 मिनिटं उन्हामध्ये बसणं हे पुरेसं आहे आठवड्यातून 3 ते 4 दिवस. आता तिसरा टप्पा बघू, ज्यामध्ये याहीपेक्षा जास्ती स्किन आपण जर का एक्सपोज केली. म्हणजे चेहऱ्याचा भाग, खांद्यापर्यंत हाताचा भाग आणि पायाचा गुडघ्याच्या वरपर्यंत थोडा भाग, इतका जर भाग तुम्ही उन्हाखाली ठेवू शकलात, त्वचा डायरेक्ट एक्सपोज करू शकलात तर साधारण 30 ते 40% भाग होतो शरीराचा. आणि इतक्या भागासाठी तुम्हाला अजून कमी वेळ बसायला लागतो उन्हामध्ये. म्हणजे साधारण 10 ते 20 मिनिटं आणि आठवड्यातून 3 ते 4 दिवस एवढं ड्युरेशन पुरेसं आहे. म्हणजेच तुमच्या आता लक्षात आलं असेल की जेवढी जास्ती त्वचा एक्सपोज होते उन्हाला तितका कमी वेळ तुम्हाला उन्हामध्ये बसावं लागतंय. आता बघूयात दुसरा फॅक्टर, जो आहे की तुमच्या त्वचेचा रंग किंवा साधारण शेड कशी आहे. आता 2 साधारण विभाग करूयात आपण की ज्यांची स्किन किंवा त्वचा फेअर आहे, गोरी आहे आणि ज्यांची त्वचा थोडीशी सावळी आहे. तर असं बघितलं गेलं की गोऱ्या रंगाची त्वचा ज्यांची आहे त्यांना उन्हामध्ये कमी वेळ बसून पुरतं. या उलट ज्यांची त्वचा सावळी आहे त्यांना उन्हामध्ये थोडं जास्त वेळ बसायला लागतं. कारण सावळ्या त्वचेतनं UV रेज आतमध्ये पटकन पेनिट्रेट होत नाहीत किंवा पुरेशा प्रमाणात आत जात नाहीत, जेणेकरून व्हिटॅमिन डी बनलं जाईल. त्यामुळे गोरी त्वचा असेल तर कमी वेळ बसणं आणि सावळी त्वचा असेल तर जास्ती वेळ. पण जास्ती वेळ म्हणजे किती? तर साधारण असं बघितलं गेलं की तिप्पट वेळ जास्त बसावं लागतं.
म्हणजे आपण मग अशा उदाहरणात बघितलं की जर 30 ते 40% भाग स्किनचा तुम्ही एक्सपोज करणार असाल तर 10 ते 20 मिनिटं बसून पुरे उन्हामध्ये. हे कोणासाठी? साधारण गोऱ्या त्वचेच्या व्यक्तींसाठी. पण हेच जर का सावळ्या त्वचेच्या व्यक्तींना उन्हात बसायचं असेल तर इथे जे 10 ते 20 मिनिटं आहे ते तिकडे जाऊन किती होणार आहे? साधारण 30 ते 60 मिनिटं. कारण तिप्पट वेळ बसायचं आहे आपल्याला उन्हामध्ये. तर थोडं हा जो फरक आहे हा पण आपण लक्षात घेतला पाहिजे आणि मग त्या दृष्टीने आपण उन्हामध्ये किती वेळ बसणार ह्याचं नियोजन केलं पाहिजे. साधारण फ्रिक्वेन्सी सेम राहील 3 ते 4 दिवस आठवड्यातनं. मग जर तुम्हाला इतका वेळ बसणं शक्य नाहीये उन्हामध्ये, त्वचा थोडी सावळी आहे आणि 1 तासभर बसणं शक्य नाहीये किंवा पाऊण तास बसणं शक्य नाहीये, मग काय करू शकता? तर 3 ते 4 दिवसाच्या ऐवजी 5 ते 6 दिवस बसा आणि मग एक 20 ते 30 मिनिटं बसा. असं थोडंसं करून तुम्ही मॅनेज करू शकता किंवा थोडीशी तुमचं ॲडजस्टमेंट करू शकता. पण तुमच्या आता लक्षात आलं असेल की साधारण ॲडिक्वेट व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी त्वचेमध्ये किती वेळ सूर्यप्रकाशात बसायला हवं आणि मग किती त्वचा एक्सपोज केली की किती वेळ बसायला हवं आणि स्किनचा कलर कसा असताना किती वेळ बसायला हवं. मला वाटतं तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळाली आहेत. अजून काही प्रश्न शिल्लक असतील तुमचे तर मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. माझ्या या सिरीजमधले शेवटचे 1-2 व्हिडिओज आता बाकी आहेत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिटॅमिन डीच्या सप्लिमेंट्सबद्दल बोलणार आहे तुमच्याशी आणि उन्हामध्ये बसताना काय विशिष्ट काळजी घ्यायची जेणेकरून आपल्याला त्रास होऊ नये आणि पुरेसं व्हिटॅमिन डी तयार व्हावं याबद्दलही बोलणार आहे. तर हे 2 व्हिडिओज पाईपलाईनमध्ये आहेत. पण या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असतील व्हिटॅमिन डी बद्दल ज्या माझ्या मागच्या व्हिडिओजमधून स्पष्ट झाल्या नसतील तर त्या या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जरूर विचारा. त्याच्यावरती सुद्धा मी अजून एखादा एक्स्ट्रा व्हिडिओ बनवावा लागला तर जरूर बनवेन आणि तुमच्या सगळ्या शंकांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन. चला आज इकडे थांबूया. पुन्हा भेटूयात लवकरच असंच दर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.